खेड तालुक्यातील धामणन काजूफाटा परिसरातील नागझरी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काल सोमवारी 18 मे दुपारच्या सुमारास घडली। या घटनेमुळे धामणन साखर चौकीची वाडी आणि गुहागर तालुक्यातील गिमवी परिसरामध्ये शोककळा पसरलेली असून मृतांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मृतांमध्ये लावण्य विजय पार्टे वय 15 राहणार साखर चौकीची वाडी तालुका खेड, नितीन सूर्यकांत जाधव वय 38 राहणार गिमवी तालुका गुहागर आणि विराज किशोर जाधव वय 12 राहणार गिमवी तालुका गुहागर यांचा यामध्ये समावेश आहे। लावण्य ही 10वी मध्ये शिक्षण घेत होती तर विराज हा शालेय विद्यार्थी होता। नितीन जाधव हे कुटुंबातील जबाबदार सदस्य म्हणून ओळखले जात होते। त्यांच्या अकाली निधनामुळे दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सोमवार दिनांक 18 मे 2026 रोजी दुपारी 3:30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान हे तिघे धामणन काजूफाटा परिसरातील नागझरी नदीच्या डोहामध्ये पोहण्यासाठी गेले होते। उन्हाच्या तीव्रतेमुळे परिसरातील अनेक नागरिक नदीकाठी जात असतात, मात्र नागझरी नदीतील डोहाची खोली आणि पाण्याच्या प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्यानं तिघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीनं मदत कार्य सुरू केलं होतं। काही युवकांनी नदीत उतरून शोधकार्य केलं। बराच प्रयत्न करून तिघांना बाहेर काढण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता। ही घटना समजताच परिसरात मोठी गर्दी झाली होती। अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते। दरम्यान घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवलं। या प्रकरणी अरुण गोपाल पार्टे यांनी खेड पोलीस ठाण्यात खबर दिली असून आकस्मिक मृत्यू खबर दिली होती। BNS कलम 194 अंतर्गत नोंद करून सध्या खेड पोलीस पुढील तपास करतायत। नागझरी नदी परिसरात यापूर्वीही काही लहान मोठे अपघात घडल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे। त्यामुळे या धोकादायक डोहांजवळ सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी सध्या ग्रामस्थांकडून होत आहे। उन्हाळ्यात नदी, ओढे आणि धरण परिसरामध्ये पोहण्यासाठी जाणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। या दुर्दैवी घटनेमुळे खेड गुहागर परिसर शोकमग्न झालेला असून मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी देखील पाहायला मिळत होती। कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।